माझं नाव वैशाली रत्नाकर चौतरे आहे. मी अहमदपूर तालुक्यामध्येच राहायला आहे. मी बेघर असल्यामुळं, मी किरायानं राहते. बेघर असल्यामुळं मरशिवनी अहमदपूर तालुक्यामध्येच येते. तिथं गायरान उपलब्ध असल्यामुळं मी त्या गायरानामध्ये पत्राची सेड करून राहत होते. ती जमीन माझ्या सासू सासऱ्यांनी 25 ते 30 वर्षापूर्वी पकडलेली होती. आम्ही बेघर असल्यामुळं तिथं पत्राचे घरं करून राहत होतो. आम्हाला न नोटीस देता आमचे 40 घर तहसीलदार मॅडम त्यांनी येऊन तोंडी नोटीस देऊन आमचे घरं उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेले आहेत. त्यांनी आम्हाला अगोदर कसली सूचना दिली नव्हती. आम्ही 20 ते 25 वर्ष झालं मी स्वतः तिथं राहत आहे. माझ्या बालपणापासून तर कोणी अधिकारी आले नाहीत, आम्हाला विचारले नाहीत आणि नोटीसही दिली नाहीत. अचानक येऊन त्यांनी आमच्या घराची तोडमोड केली. प्रत्येक घराचं नुकसान 2 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 1.5 लाख असं झालेलं आहे. एवढं होऊन बी आता माझ्या भावाचं उपोषण चालू आहे, आमरण उपोषण. लगातार आज 11वा दिवस आहे. आमरण उपोषण असूनही कोणी दखल घेत नाही. कुठलेच अधिकारी आले नाहीत, तहसीलचे आले नाहीत, नगर परिषदेचे आले नाहीत आणि कोणी दखलही घेत नाहीत. आणि आमचं 40 लोकांचं साखळी उपोषण आहे. आम्हाला पण कोणी विचारायलाही आलं नाही, बोलायलाही आलं नाही, काही बी नाही. आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळेस सांगितले की तहसीलदार मॅडमनी आदेश दिलाय म्हणून आम्ही हे करत आहोत. आणि तहसीलदार मॅडम म्हणल्या की पोलीस अधिकारी आलेत, आता आम्ही काही करू शकत नाही. त्याने बी आमचं ऐकले नाहीत. आमच्या स्त्रियांना धक्काबुक्की करून घराच्या बाहेर काढून आमचे राशन बाहेर फेकून देऊन त्यांनी आम्हाला बेघर केलेलं आहे. तरी माझी तहसीलदार मॅडम आणि नगर परिषद जे कोणी अधिकारी आहेत त्यांना एवढीच विनंती आहे की आमचा भाऊ आज 11 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे. काल त्याची तब्येत भरपूर खराब झाली होती, तरी पण कोणी आलं नाही, कोणी दखल घेतलं नाही. तरी सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला आमचे जे घरं पाडलेत त्या ठिकाणी आम्हाला जागा द्यावी, आमची नुकसान भरपाई द्यावी, आम्हाला राहण्यासाठी घरं उपलब्ध करून द्यावे. जर शासनाने तुम्हाला जागाच नाही दिली तुमचा पुढला पर्याय काय? जर शासनानं आम्हाला जागा नाही दिली तर आम्ही आत्मदहनाचा तर इशारा दिलाच आहे. तरी पण आम्ही तहसीलमध्ये राहू आणि तहसीलमध्ये राहू. आणि त्यांनी जे दुसऱ्या लोकायला, इतर लोकायला घरं दिलेत तसं त्यांनी आम्हाला पण घरं द्यावं. आणि त्यांनी देतच नसले तर इथं तहसीलला बसू किंवा आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं सरांना भेट देऊन त्यांच्याकडून जागा उपलब्ध करून घेऊ. आणि आत्मदहनाचा पण इशारा दिलेला आहे आम्ही. त्यांनी जर काही करत नसले तर आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आमचे घरदार सगळं रस्त्यावर आणले. पावसाळ्याचे दिवस आहेत. लेकराची माझ्या 2 महिने झाले शाळा बुडायल्या. जूनपासून शाळा बुडायल्या. हो का लेकरं आहे माझं. त्यांनी आमच्या लेकराचा विचार केला नाही, आमचा विचार केला नाही. प्रत्येकाचं नुकसान झाले. कोणी गळ्यातलं मंगळसूत्र बी कोणी केलंय, तर कोणी बायानं लोन उचलून केलेत. आज आम्हाला काम करायला जायला वेळ नाही. 15 दिवस झालं माणसं इथं बसून आहेत. कोण येईना, कोण दखल घेईना, कोणी बघत नाही. कोणी भाजीपाला विकून खाते, कोणी धुणे भांडे करून खाते. सर माझं काम, मी कापड दुकानात कामाला असते, माझं काम बंद आहे. आज घर नसल्यामुळं कोणी रुमा देत नाहीत आम्हाला. ह्याला शासन, ह्याला तहसीलदार मॅडम आणि जे आम्हाला न सूचना देतात सांगितलेत सर, त्यांनी जबाबदार आहेत. त्यांनी आम्हाला कुठं बी जागा उपलब्ध करून द्यावं. पण त्या जागेवर ह्यांचं काहीच नव्हतं सर. आज 20 ते 25 वर्ष झालं माझ्या लहानपणापासून मी तिथं राहते. पहिलं आम्ही झोपड्या करून राहायचो. 2-3 वेळा झोपड्या मोडल्या. त्याच्यानंतर आम्ही पत्राची पक्के घरं केलं. कोणी विचारायला आलं नाही, न नोटीस देता. फक्त 1 दिवस येऊन सांगितले अगोदरच्या दिवशी की तुम्हाला 4 दिवसाचा वेळ द्यायला, 4 दिवसामध्ये तुमचे घरं काढून घ्या. तरी पण आम्ही हो सर म्हणलं, काहीतरी बघू, काढून घेऊ. त्यांनी आम्हाला घरातलं राशन सुद्धा काढू दिले नाहीत. माझा कॉट मोडून टाकला. आमचं राशन मधात, लेकराचे जेवणाचे डबे मधात, दप्तर मधात. त्यांनी फक्त बाबासाहेबाचा फोटो एक मॅडमनं काढून दिले आणि बाकीचं सगळं तोडफोड करून टाकल्या. माझंच नाही तर सगळ्याचंच नुकसान करून टाकले त्याच्यामध्ये. या सगळ्यांच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटते का कुणाचं हात असेल असं वाटते का? असेल सर, 100% हात असेल कोणाचा तरी. आमचा झेंडा तोडला सर. झेंड्यासाठी किती जागा लागत होती. यांनी म्हणालेत की 3 महिन्यापूर्वी आम्ही भूमिपूजन केले, रुग्णालयासाठी जागा दिली आहे. सरासर खोटं आहे सर. मी तिथं 5-10 वर्षापासून राहायला आहे. तिथं कुठले अधिकारी आले नाहीत, कशाचं भूमिपूजन झालं नाही. आणि आम्ही विचारलं अधिकाऱ्याला इथं कुठं झालं सर भूमिपूजन, ते आम्हाला माहीत नाही, आम्हाला वरून आदेश आला होता, आम्ही उठवले, असं सरळ खोटं बोलून सांगू लागले त्यांनी. तुम्ही या संदर्भामध्ये कधी सहकार मंत्री भाऊसाहेब पाटील यांच्याशी 44 लोक आहेत म्हणता तुम्ही, त्यांना एखादी तुम्ही निवेदन दिलेलं आहे का त्या संदर्भात? त्यांना दिलेलं नाही निवेदन.
पण आम्ही त्यांच्याकडे पण जाणार आहोत. इथून आमचं जर काम होत नसेल, आम्हाला घरं देत नसेल, तर आम्हाला त्यांच्याकडेच जावं लागेल. त्यांच्याकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुख्यमंत्री नात्यानं त्यांना काही करून आम्हाला घरं द्यावं लागेल. त्यांनी एवढ्या हे क्वार्टर बांधून देऊ लागले कर्मचारी लोकायला, पंचायत समितीच्या लोकायला घरं बांधून देऊ लागले. ज्यांनी कर्मचारी आहेत, ज्यांना पगारी चालू आहेत, त्यांना देऊ लागले. तर आम्हाला बेघरांना का देणार नाही त्यांनी? आम्ही तर कुठले कर्मचारी नाही, काही नाही. असं बी आम्ही दारिद्र्य रेषेखाली आहोत. त्यांनी आमचे आधार कार्ड घ्यावं, आमचे चेक करावं, आम्हाला घर आमच्या नावात आहे का बघावं. बघितल्याच्या नंतर त्यांनी आमच्यासाठी काहीतरी विचार करावा आणि आम्हाला घरासाठी जागा बी उपलब्ध करून द्यावं, आमची नुकसान भरपाई पण द्यावं. आज प्रत्येक बाई एवढी परेशान आहे सर, प्रत्येक लेकरायचं वाटोळं झालं आहे. तिथं आम्ही राहून कसं, तर तिथं एकतर लाईट नव्हती, पाणी नव्हती. आम्हाला सगळं ॲडजस्ट करून घेत होता. आम्हाला कुठं त्या वालचं पाणी आणणं, ते भटके लोक राहते त्यांच्यासोबत आम्ही बी तसंच राहू लागलो होतो. तर ह्यांनी त्यांना ठेवलेत, त्यांच्या मालकी हक्काचं करून दिले. कारण माझं अहमदपूरचंच आहे. मला आता एवढीच विनंती आहे सरकारला, तहसीलदार साहेबांनी आणि नगर परिषदेमधले जे कोणी साहेब आहेत, उपजिल्हाधिकारी जे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आम्हाला घरं द्यावं. माझी शासनाला एवढीच विनंती आहे. धन्यवाद सर. आम्हाला जागा दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे, आम्हाला जागा मिळालीच पाहिजे.